सर्व माझ्या ठाण्यातील जनतेला, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामगार वर्गांना, एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, कामगार नेता युनियन लीडर दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचे सुपुत्र असून दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचे 1960 पासून कामगार नेतृत्वामध्ये, कामगार चळवळीमध्ये मोठा हातभार आहे. कामगारांना बरंच काही काही दिलं. तर मी असं आव्हान आहे की मी गेले आठवडाभरती म्हणजे मागील 9 तारखेपासून विविध आंदोलनाचे पत्र देतोय की कामगारांचे थकीत प्रश्न, थकीत वेतन, 10, 20, 30चं वेतन, 7व्या वेतनाचं थकीत वेतन, कंत्राटी कामगारांना समान वेतन, समान कायदा आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत किंवा ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर घेण्याबाबत मी सुचोवाद केलेला आहे. घनकचरा पद्धत ठेकेदारी कायमस्वरूपी बंद करून जो घनकचरा ठेकेदारीवर दरवर्षी 100 करोड रुपये खर्च होतो, घंटा गाडीवरती खर्च होतो, तो हा खर्चाची बचत करण्यासाठी घनकचरा पद्धती, ठेकेदारी पद्धत, घनकचरामधील ठेकेदारी पद्धत कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. आणि या ठेकेदारी पद्धतीवर काम करणारे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी यांना नियमित वेतन दिले जात नाही आहे. या नियमित वेतन मिळण्यासाठी या नियमित वेतनाची शासन नियमावलीच्या GR, आरोग्य खात्याचा GR याच्यामध्ये काय म्हटलेले आहे. मागच्या विधानसभेत प्रश्न झाला, एका महिला आमदारांनी विचारला की ठेकेदार जे कॉन्ट्रॅक्ट कामगारांना वेतन देतात त्याचं मिनिमम वेतन आहे 28,000 आणि 28,000पैकी ते 10,000 रुपये कॉन्ट्रॅक्टर आपल्या कंपनीच्या खात्यात वळती करतात आणि 18,000 रुपये वेतन कंत्राटी कामगारांना देतात. आणि 18,000 वेतन म्हणून त्याचं 3,000 रुपये त्यांना फंड, प्रॉव्हिडंट फंडामध्ये जमा केला जातो आणि त्या प्रॉव्हिडंट फंडातले 15,000 रुपयामध्ये त्यांना घरगृहस्थी चालवायची असते. ही या नवीन युगामध्ये ते अशक्यप्राय गोष्ट आहे. असे असताना कंत्राटी कर्मचारी जो ठेकेदारी पद्धतीवर काम करतो त्यांना सेवेमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर घ्यावं आणि जो घनकचऱ्यावर 100 कोटी रुपये खर्च होतो तो यांना वेतनरूपी द्यावं. कारण ठेकेदार त्यांना वेतनच देत नाही, बिलं घेतो, पसार होतो, हेराखारी होते, त्यांना मोर्चे घेऊन गेटवर उपोषण करावे लागतं, आंदोलनं करावे लागतात. तर हा कुठेतरी कामगारांच्या धोरणाचा अपमान आहे, कामगार कायद्याचा अपमान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या आठवड्यात 4 नवीन कायदे आणले. कामगारांना नोकरी, कामगारांना आदेश, कामगारांना इच्छित वेतन, कामगारांना नोकरी, कामगारांना प्रथम आदेश, कामगारांना इच्छित वेतन, कामगारांना सुद्धा सुरक्षा गोष्टी, कामगारांना विमा, अशा प्रकारच्या सगळ्या कायदे आणले. आणि या कायद्यांचा जर राज्यातील सरकार योग्य उपयोग करत नसेल आणि नगरपालिका, महानगरपालिका त्या आहेत, जर त्यांचा वापर करून कर्मचाऱ्यांना योग्य गोष्टी देत नसेल तर एस रविराज रवींद्र चांगो शिंदे कामगारांसाठी मरायलाही तयार आहे, कामगारांसाठी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करायला तयार आहे. वेळ आली तर महानगरपालिकेला टाळा लावायचाही प्रयत्न. आज महानगरपालिकेची अवस्था दुर्धर आहे, 1 रुपया नाही आहे. आणि 1 रुपया नसताना कामगारांचे 5 वर्ष थकीत 7व्या वेतनाचा फरक आहे. 2 हप्ते कधीतरी दिले, 180 कोटी म्हणजे 360 कोटी रुपये दिले. अजून 3 हप्ते म्हणजे 540 कोटी रुपये देणं बाकी आहे. आणि 10, 20, 30चा जो फरक आहे, गेले 15 वर्ष त्याचे ठराव होऊन सुद्धा अंमलबजावणी होत नाही. प्रशासन म्हणते कर्मचारी तुटवडा आहे. तर कर्मचारी तुटवडा आहे तर तुम्ही भरती करा. गेल्या ऑगस्टमध्ये 1,773 पदांची भरती मी करायला लावली. टाटा कन्सल्टन्सी मार्फत ही भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेतली गेली. इंटरव्ह्यू होणार नाही पण ऑनलाईन, पण त्याचं कधीच कुठे होणार, कधी भरती होणार आहे. कुठे काय तुम्ही फक्त कागदावरती टाटा कन्सल्टन्सीमध्ये दाखवायला भरती घेतली का? नाही ना. आणि पंतप्रधान योजना, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो युवा पिढीतल्या सुशिक्षित युवा पिढी, पंतप्रधान योजना, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी तरुण युवा पिढी शिक्षित तुम्ही ट्रेनिंगसाठी घेतलं, ट्रेनिंग दिली 6-6 महिने, काम करून घेतलं आणि आज त्यांची सेवा संपली, त्यांना युवांना नोकरी कोण देणार? ते काय वाऱ्यावरती फिरणार का?
तर त्यांना सेवेत घ्या. कोविड कालावधीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केलेल्यांचे समान वेतन समान कायद्याअंतर्गत कायदे द्यावे. जे आम्ही गेल्या वर्षभरात 5 मागण्या केल्या होत्या, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी, कंत्राटी कामगारांना योग्य तो वेतन, कंत्राटी कामगारांना विमा, कंत्राटी कामगारांना सुरक्षा व्यवस्था आणि सर्व सेवा नियमित कर्मचाऱ्यांना सुरक्षा गोष्टी देणं गरजेचं आहे. आज ठाणे महानगरपालिकेची अवस्था दुर्धर जर कोणी केली असेल तर ठाण्याचे गेले 4 टर्म आमदार, पालकमंत्री, नगरविकास मंत्री, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, ते आता उपमुख्यमंत्री या आहेत. याने ठाणे महानगरपालिका पुढे टक्केवारी घेऊन भिकारी बनवली. जी नगरपालिका महानगरपालिका 1960 पासून ग्रामपंचायत, नगरपरिषद ते नगरपालिकापासून महानगरपालिका बसवताना देवगत कामगार चांगो शिंदे यांनी रक्त सांडवलं, आपला त्याग केला आणि या त्यागांती त्यांनी जे काय होते कामगारांना द्यायचं, आर्थिक सक्षमीकरण केलं. कामगारांना म्युन्सिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक दिली. कामगार घडविता त्यांनी आंबेडकरी समाज घडविला. कामगार घडविता कामगारांना त्यांनी गाव खेड्यातून आणून लावले. त्या काही महानगरपालिका कोणी विचारत नव्हतं. नगरपालिका 1960च्या दशकात नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामीण कोणाला विचारत नव्हतं, कोणी नोकरीला पण येत नव्हतं. परंतु चांगो शिंदेने गाव खेड्यातून संपूर्ण कामगार वर्ग आणला, नगरपालिकेत घुसवला. आज तो महानगरपालिकेमध्ये, आज वर्तमान स्थितीमध्ये वारसा हक्काने आज कायद्याने करून दिला. संजयजी केळकर आमदार हे कामगार मित्र आहेत आणि कामगार संघटनेचे प्रश्न विधानसभेत मांडतात, आता सुद्धा मांडलेले आहेत. तर समान वेतन समान कायदा, कामगारांना विमा, कोरोना कालावधीत कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी नोकरी, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि ठाणे शहरातील विविध प्रश्न, नियमबाह्य प्रभारी चार्जेसचा आहे, अतिक्रमणे अनधिकृत बांधकामाचा आहे आणि पैसे नसतानाही बहुउद्देशीय विकास प्रकल्प होते ते तात्काळ बंद करणं आहे. आणि दिवंगत कामगारांचे चांगो शिंदेंचं रस्त्याचं नामकरण दिलं गेलेलं नाही आहे. जो ठराव आहे, ज्या ठरावामध्ये नमूद केलेलं आहे की ज्या गोल्डन गँगने ठराव केला, त्या ठरावात नमूद आहे की फेर प्रस्ताव सादर करावा. पण हा फेर प्रस्ताव सादर करावा असा ठराव झालेला आहे. परंतु हा प्रस्ताव 10 वर्ष झालं तरी केला नाही फेर सादर. 2014मध्ये असीम गुप्ताने हा प्रस्ताव मंजूर केला क्रिक रस्ता नामकरणाचा आणि त्याचा ठराव महासभेमध्ये मला वाटतं 10 जानेवारी का डिसेंबरमध्ये 2015च्या का 2014च्या महासभेमध्ये आला. आणि तो गोल्डन गँगने तो ठराव नरेश मस्के जे आहेत, अनुमोदक नजीब मुल्ला जे आहेत आणि महापौर संजय मोरे जी होते. तर अशा प्रकारचा जो ठराव होता, तो ठराव केला की फेर सादर करावा. परंतु महानगरपालिकेने तो फेर सादर केला नाही. ज्या सहाय्यक आयुक्त होते महेश आयर नावाचे ग्रस्त, त्यांना कोविडमध्ये प्रभारी उपायुक्तपद दिलं, ते त्यांना मी काढायला लावलं. म्हणजे रागाअंतर्गत त्यांनी तो प्रस्ताव काही केला नाही, 10 वर्ष रखडवला. आणि आत्ता 10 एप्रिलला मी सातत्याने आयुक्तांकडे गेले 2 वर्षभर मागणी करतो आहे. 10 एप्रिलला मिटिंग झाली सायंकाळी, आयुक्त बोलले मी ठराव देतो. परंतु प्रशासनाचे अधिकारी, हाताखालच्या आयुक्तांचे कोणी काम करत नाही, खोटं नाटक सांगतात. अरे तो ठराव प्रकरण रद्द झालं, अमुक झालं, तमुक झालं, लोकल बॉडी लागलं, ठराव रद्द झाला, एवढं खोटं राजेश सोनवणेने सहाय्यक आयुक्तांनी बोलावं. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई मी करायला अग्रेषित करणार आहे. कारण अशा प्रकारचं खोटं बोलणं, प्रशासनाने एक माजी कार्यकारी अभियंत्याची दिशाभूल करणं, जो कार्यकारी अभियंता पदाने उच्च आहे, सहाय्यक आयुक्तापेक्षा ग्रेड त्याची उच्च आहे, आणि त्यांच्याशी खोटं बोलणं आणि खोटं सांगणं. आणि देवेंद्र कामगार चांगो शिंदे हे महान आहेत, त्यांचं महानगरपालिकेसाठी योगदान आहे. आणि या योगदानातल्या माणसाचा ठराव 10 वर्ष रखडवणे आणि खोटं बोलून त्याचं ठरावच न करणं हे कुठेतरी संयुक्तिक होत नाही. त्यामुळे शासन नियमावलीचा भंग त्यांनी केलेला आहे. हा तर आहे. आणि अजून एक आहे की मुख्यत्वे आज मला कालच माझे सिक्युरिटींनी माझ्याकडे एक तक्रार घेऊन आलेल्या आहेत. साहेब असं झालेलं आहे, आयुक्तांच्या मान्यतेने
ठाणे महानगरपालिकेचे जे सुरक्षा रक्षक आहेत यांना दादोजी कोंडे स्टेडियममधले जे जिम आहे त्यांना मुफ्त वापरायला, वर्कआउट करायला विनामूल्य देण्याबाबत आदेश झालेले आहेत उपायुक्त मुख्यालयाच्या स्वाक्षरीने. परंतु हे आदेश दादोजी कोंडे स्टेडियमच्या व्यवस्थापक मिनल पालंडे यांनी धुडकावल्या. आता सांगा बरं, एक मिनल पालंडे ही एक सर्वसाधारण क्लर्क आहे, तिची दर्जा उपखाते ते खाते प्रमुखपर्यंत आहे, परंतु त्यांना नियमबाह्य प्रभारी पद उपायुक्त दिलं गेलं. उपायुक्त नाही तर त्यांना शिफारस महानगरपालिकेने शिफारस केली SRA, महाराष्ट्र शासनाकडे SRA पद द्या, आणि तिकडनं आदेश तेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते, वशिलाने आणले. अशोक वैती पाठपुरावा करत होते, कारण अशोक वैतीचे काहीतरी धागेदोरे असले, मी जाहीर बोलतो. तर कोणाचे वरदान कोणासाठी आणि कोण काम करतं कोणासाठी? या बाईसाठी एवढे नांगीत टाकणारे हे लोक नेते कोण? हे नगरसेवक कोण? आणि या बाईपासून याला काय फायदा आहे हे त्यांनी जाहीर जगजाहीर करावा. मी स्पष्ट बोलतो, खोटं काही बोलत नाही. तर ह्या मिनल पालंडेने हे आयुक्तांचे आदेश धुडकावले. आता बघा, कायद्याच्या कचाटी नियमामध्ये बाई अडकल्या ना. जर आदेशाचे धुडकावणं, आयुक्तांचे आदेश धुडकावणं आणि कर्मचाऱ्यांना सेवेपासून वंचित ठेवणं, सेवेच्या फायद्यापासून वंचित ठेवणं, आणि महाराष्ट्र शासन नियमावली, महाराष्ट्र कायदा, महाराष्ट्र शासन नियमावली, सेवा शर्ती नियम 1949 1979 अंतर्गत शिस्तभंग आहे. आणि शिस्तभंगाअंतर्गत मिनल पालंडे ह्या तात्काळ निलंबित करा, असं मी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने मागणी करतोय. आणि होळीच्या दिवशी माझं उपोषण आहे बेमुदत. जोपर्यंत मला प्रशासन आश्वासन देत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेत नाही. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.